त्यानं मला मारलं, मला वेदना दिल्या. आता मीही त्याला ठेवणार नाही, मीही त्याचा खून करणार. हा राग मनात ठेवून एका 19 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय अमन गच्छन या एका तरुणाचा अतिशय निर्घृणपणे आणि विकृत पद्धतीने खून केला आहे. घटना आहे पुण्यातली. या तरुणाने इतकं बेरहम पद्धतीने मारलं आहे की त्यांना करताना त्यांची मानसिकता किती विकृत पद्धतीची झाली असेल हे या व्हिडिओतून तुम्हाला कळेल. नमस्कार. पुण्यामध्ये घडलेली एक घटना, 17 वर्षीय तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या वादाचं कारण आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या भांडण हे लक्षात ठेवून, तो राग मनात ठेवून प्रथमेश या 19 वर्षीय तरुणाने अमरसिंह गच्चन या मुलाची हत्या केली आहे. कात्रज घाटामध्ये ही घटना घडली आहे. सप्टेंबरमध्ये घडलेले वाद या घटनेला कारणीभूत आहे. पहिल्यांदा जेव्हा अमनसिंह गच्चन हा निंगरेनगर पुणे येथे आपल्या आई आणि भावासोबत राहत होता. त्याचवेळी त्याची प्रथमेश नावाच्या युवकाशी मैत्री झाली होती. प्रथमेश तेव्हा 12वी नुकताच पास झाला होता आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. अमनसिंह गच्चन आणि त्याचा भाऊ करण हे अगदी वाया गेलेले तरुण होते. त्यांना बिडी, सिगारेट, दारू या सगळ्याचं व्यसन होतं. प्रथमेश देखील त्याच्या संगतीला लागून या गोष्टी करू लागला होता. परंतु प्रथमेशच्या नंतर लक्षात आले, आपण जर यांच्या नादाला लागलो तर आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप अडथळे येतील. म्हणून प्रथमेश यांच्यापासून लांब राहू लागला. असं केल्याने प्रथमेशने अमनचा भाऊ जो होता करण, त्याला खूप राग आला. त्याने एक दिवशी त्याला भेटायला बोलवलं आणि तू आमच्यापासून लांब राहतो आहेस, याचं कारण काय? तू स्वतःला काय समजतोस? असं म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्याच्यावरती धारदार शस्त्राने वार केले. परंतु प्रथमेश खूप जखमी झाला होता. नंतर अमन आणि त्याच्या करणे, आम्ही या भागातले भाई आहोत, इथे कोणाची चालणार नाही, फक्त आमचीच चालणार, असं म्हणत त्याला तसंच सोडून तिथून निघून गेले. नंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनी त्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर प्रथमेशच्या मनात या दोघांविषयी खूप राग होता. आता या दोघांना आपण धडा शिकवल्याशिवाय थांबायचं नाही, असं म्हणत प्रथमेशने पुढील प्लॅन आखायला सुरुवात केली. नंतर अमनच्या आईने करणला निंगरेनगर परिसर सोडला आणि उत्तमनगरमध्ये या घटनेनंतर राहायला घेऊन गेली आणि त्याचा भाऊ करण याला मुंबईला पाठवले. अमनने आपल्या पूर्वीचे जे मित्र होते त्या सगळ्यांना ब्लॉक केलं होतं, परंतु तो इंस्टाग्राममध्ये मात्र सक्रिय होता. याच गोष्टीचा फायदा घेत प्रथमेशने आपल्या आणखी एका मित्राबरोबर, ज्याचं नाव होतं नागेश, या मित्राबरोबर एक प्लॅन ठरवला. नागेशची मैत्रीण जी होती तिला इंस्टाग्रामवर त्या अमनला फॉलो करायला सांगितलं. अमनला फॉलो केल्यानंतर त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि या मैत्रिणीला असं सांगितले की आम्ही त्याला फक्त दम देऊन सोडणार आहोत. परंतु पुढचा प्लॅन त्यांनी तिला सांगितला नव्हता. असं करून त्या मैत्रिणीला अमनला त्यांनी कात्रजच्या घाटामध्ये भेटायला बोलवण्यासाठी सांगितलं. मैत्रिणी जशी सांगत होते, प्रथमेश आणि त्याचा नागेश जसं सांगत होते तशी करत गेली आणि त्याला कात्रजच्या घाटामध्ये भेटायला बोलवले. काही वेळानंतर अमनला जुना मित्र असणारा प्रथमेश आणि नागेश भेटले. त्याला बोलत नेलं. असा हा 4 तास हत्येचा थरार चालला होता. नंतर त्याला खाली पाडलं आणि आता तुला मरायला तयार हो असं सांगितलं आणि तुझी शेवटची इच्छा काय आहे असं विचारलं. तेव्हा अमनला कळलं की मला आता हे काही सोडणार नाहीत, कारण अमनने देखील प्रथमेशला सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या हाणामारीत खूप मारहाण केली होती. त्यामुळे अमनने त्याला बियर मागितली आणि बिडी मागितली. ही त्याला बियर दिली, तिला बिडी दिली आणि स्वतःही प्रथमेश आणि त्याचा मित्र दोघांनीही बियर पिली. नंतर अमनला त्यांनी मारायला सुरुवात केली आणि अमनला स्वतःचा खड्डा स्वतः खणायला सांगितला, ज्या खड्ड्यात अमनला पुरायचं होतं. नंतर अमनला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्याच्या अंगावरती जे शस्त्रक्रियेसाठी लागणारं ब्लेड असतं त्या ब्लेडनी त्याच्या गळ्यावरती धारदार वार केले आणि त्याला त्या जागेमध्ये, त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकले. नंतर खड्डा मुजवल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की जर अमन जिवंत झाला तर तो त्या खड्ड्यामधून बाहेर येऊ शकतो. म्हणून त्यांनी नंतर खड्डा उकरला, अमनला बाहेर काढलं आणि त्याच्या मानेवरती कोयत्याने सपासप वार केले.
अमन मात्र तडफडत जीव सोडत होता. परंतु या नशेमध्ये झालेल्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याला त्याचं गांभीर्य लक्षात येत नव्हतं. नंतर त्यांनी त्याला खड्ड्यात पुरून दिले. 2 दिवस झाले तरी अमनचा पत्ता लागला नाही, म्हणून त्याच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि अमनचा मोबाईल जेव्हा ही घटना झाली तेव्हा त्या मित्रांनी एका ट्रकमध्ये फेकून दिला. तो ट्रक लोणावळ्याला पोचला, त्यामुळे त्याचं लोकेशन लोणावळा दाखवत होतं. आईने अमनची वाट बघून पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. ही घटना सगळी खेड शिवापूर या भागामध्ये घडली होती. नंतर काही दिवसांनी या मुलांना पोलिसांनी पकडले आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सगळी हकीकत बाहेर काढली. जे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अमनला मारण्याचा थरार अगदी 4 तासापासून चाललेला होता. अमनला मैत्रिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याला कात्रज घाटामध्ये बोलवलं, त्याला बियर पाजली, त्याला शेवटची इच्छा विचारली आणि त्याला बियर दिली आणि स्वतःचा खड्डा त्याला स्वतःच उकरायला लावला. मारल्यानंतर त्याला खड्ड्यामध्ये पुरलं देखील, परंतु नंतर तो जिवंत होऊ नये म्हणून नंतर त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलं. नंतर आणि त्याच्यावरती सपासाप वार केले. ही घटना इतकी क्रूरपणे करताना या 19 ते 17 वर्षाच्या वयोगटातील मुलांना काहीच कशा संवेदना झाल्या नाहीत, हे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे या घटनेवरून असं दिसून येत आहे की या वयोगटातील मुलं व्यसनाधीन झाले आहेत आणि गुन्हेगारीकडे वळली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.